रेसिपीचं नाव सुद्धा असंच एक छान वेगळं नाव आहे. त्याचं नाव आहे रताफिया बिस्किट्स. एक प्रकारचे बिस्किट्स आहेत, पण याच्यामध्ये बनवण्याची पद्धत खूप वेगळी आहे. ती कशी हे मी तुम्हाला सांगतो. सुरुवातीला आपण काय काय साहित्य घेतलंय ते पाहून घेऊ. 30 ग्रॅम बटर, 150 ग्रॅम साखर, नंतर 100 ग्रॅम बदाम ते चांगले क्रश करून घेतलेत. अगदी पावडर नाही बनवली पण क्रश करून घेतलेत, आणि 2 अंड्याचा पांढरा बलक. सुरुवातीला हे जे एग व्हाईट्स आहेत ते बीट करून घेऊया. यावेळेला मात्र आपण या बीटरनी बीट करणार आहोत. अंड आपण चांगलं बीट करून घेतोय, फक्त पांढरा बलक आहे. त्यानंतर बटर आणि साखर आपण एकत्र बीट करून घेणार आहोत. खरं तर हे एक प्रकारचं बिस्कोटीचा प्रकार आहे. बिस्कोटी म्हणजे इटलीमध्ये बिस्किटाचा प्रकार असतो, त्यातला हा प्रकार आहे. म्हणजे तुम्हाला जेव्हा डेझर्ट्स आपण बनवतो, सुफ्ले, मूस, त्याच्यावरती ॲज अ गार्निश म्हणून आपण हे बिस्किट सर्व करू शकतो. पण अतिशय रिच असे हे बिस्किट्स असतात. एग व्हाईट्स आपले छान बीट झालेले आहेत. आता दुसऱ्या बोलमध्ये आपण बटर आणि साखर चांगलं मिक्स करून घेऊ. 30 ग्रॅम बटर आणि 150 ग्रॅम साखर आपल्याला घ्यायची आहे. प्रत्येक वेळेला थोडंसं मोजून आपण घ्यायचं असतं या टाईपचे पदार्थ बनवताना. पण एकदम सगळं घालायचं नाही. थोडीशी काळजी घ्यायची आणि आधी थोडासा अंदाज घ्यायचा कमी जास्त होतंय का, आणि नंतर मिक्स करायचं सगळं. ओके, हे आपलं मिक्स करून झालं. आता याच्यामध्ये आपल्याला घालायची थोडीशी आल्मंडची पूड किंवा बदामाची पूड. तेही आता आपण मिक्स करून घेतोय. आणि याच्यामध्ये आता स्लोली किंवा हळूहळू आपल्याला हे पांढरा अंड्याचा बलक मिक्स करून घ्यायचा आहे, फोल्ड करून घ्यायचा आहे. आता आपल्याला हे एग व्हाईट्स ह्याच्यामध्ये बीट फोल्ड करून घ्यायचं. थोडीशी आपण आता याच्यामध्ये बदाम पूड घालू. थोडासा हा जो पांढरा बलक उरलाय तो सुद्धा मी आता याच्यामध्ये मिक्स करतो. फेटलेला अंड्याचा पांढरा बलक आणि ही जी उरलेली बदामाची पूड आहे ती सुद्धा आपल्याला घालायची आहे. चांगलं याचं डो तयार झालंय, पण एकदम घट्ट डो तयार नाही झालेला आहे. थोडासा पातळ डो तयार झालाय. बीट करत राहायचं. जेवढं आपण बीट करू तेवढा तो थोडा थोडा घट्ट होत राहतो. वाव, चांगला आता डो हा तयार झालाय आपला. अतिशय क्लासिक असे कुकीज तयार होणार आहेत आपले, बिस्किट्स म्हणा. आणि खरोखरच म्हणजे तुम्ही नुसतं आईस्क्रीमवरती जरी डेकोरेट केलं किंवा ॲज अ बिस्किट म्हणून तुम्ही हे सर्व केलं तरी पण लोकांना सॉलिड आवडेल, कारण खूप वेगळी चव आपल्याला ह्याच्यातनं मिळते. आता आपला ट्रे इथे तयार ठेवलेला आहे, त्याच्यावरती मी बटर पेपर लावलेला आहे. या बिस्किटांची किंमत म्हणजे मी मगासपासून सांगतोय की खूप छान बिस्किट आहेत, रिच बिस्किट आहेत, तरी पण जर का किंमत पाहायला गेली तर याची किंमत साधारणतः 70 ते 80 रुपये होईल. पण 70 ते 80 रुपयामध्ये तुमच्याकडे साधारणतः अगदी स्मॉल छोट्या आकाराची बिस्किटं जरी म्हणालात तरी तुम्ही 30-35 बिस्किटं आरामात ह्याच्यातनं बनवू शकाल. आणि एवढी छान बिस्किटं घरच्या घरी तुम्हाला जर का 70-75 रुपयात होत असतील तर मला असं वाटतं ह्याच्यापेक्षा अजून चांगलं काहीच असू शकत नाही. एकदम व्हॅल्यू फॉर मनी अशी ही बिस्किटं आहेत. एनिवेज मी ओव्हन सुद्धा गरम करायला ठेवलेला आहे. ओव्हन 220 डिग्री सेंटीग्रेडला तापून ठेवलेला आहे आणि आपल्याला साधारणतः 15 ते 20 मिनिटं ही बिस्किटं बेक करायला लागेल. आता बेक करण्याकरता एकतर हे तुम्ही पायपिंग बॅगमध्ये घालून तुम्ही डायरेक्ट ह्याच्यावरती पाईप करू शकता जर का तुम्हाला जरा एका टाईपचं डिझाईन आवडत असेल तर. पण मला जर का तुम्ही विचाराल तर मला असे ड्रॉप्स दिलेले खूप आवडतात, कारण त्याला एक नॅचरल शेप जो येतो तो खरोखरच खूप छान वाटतो. त्यामुळे मी असेच डायरेक्ट बिस्किटं टाकणार आहे त्यामध्ये. आणि पायपिंग बॅगमध्ये काय होतं की थोडंसं वेस्टेज होतं, ह्याच्यात वेस्टेज होणार नाही.
आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपण हे घालू शकतो. ओके, मला सर हवत नव्हतं, याची चव बघायची वाटत होती. बदामाची चव पण खूप छान आलेली आहे. अंड्याचा स्वाद अजिबात येत नाही, म्हणजे कोणाला असं वाटेल की खूप अंड घातलंय त्यामुळे अंड्याचा स्वाद येत असेल, पण तसंही काही नाही आहे. ही बिस्किटं एकदम झकास होणार आहे. मी ही बेक करायला ठेवतो. तुम्हाला जर काही आज लगेच बनवायची असेल तर याचं साहित्य आणि कृती लिहून घेणं आवश्यक आहे, ती झटपट लिहून घ्या. रताफिया बिस्किट्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 30 ग्रॅम बटर, 150 ग्रॅम कॅस्टर शुगर, 100 ग्रॅम बदामाची जाडसर भरड आणि 2 अंड्यांचा पांढरा बलक. कृती: प्रथम अंड्याचा पांढरा बलक फेटून घ्यावा. दुसऱ्या बाउलमध्ये बटर आणि कॅस्टर शुगर एकत्र फेटून घ्यावी. त्यामध्ये बदामाची भरड आणि अंड्याचा फेटलेला पांढरा बलक हळूहळू एकजीव करून मिश्रण मळून घ्यावं. बेकिंग ट्रेला बटर पेपर लावून घ्यावा आणि त्यामध्ये तयार मिश्रणाचे गोळे चमच्याच्या सहाय्याने पाडावेत. रताफिया बिस्किट्स प्री हीट ओव्हन मध्ये 220 डिग्री सेल्सिअसला 15 ते 20 मिनिटं बेक करून घ्यावीत.